आपण ज्या ठिकाणी उभारलोय ते प्रीती अनाथ आश्रम म्हणून आहे. माझ्या पाठीमागून येणारा हा डिग्रज यामधून येणारा इकडं चंदोळीला जाणारा हा रोड आहे. इकडे उजवीकडे जर बघितलं तर हा कारखाना आहे, सर्वोदय कारखाना. एवढ्या अशा ह्या निसर्गरम्य ठिकाणी हे प्रीती अनाथ आश्रम काढलेला आहे. आपण आता त्या मालकांशी चर्चा करतोय की याचा उद्देश काय आपण बघूया. आता आपण एंट्री केलेली आहे. या साईडला पुरुषांचे महिलांचे स्वच्छतागृह आहेत, त्याच्यामध्ये इंडियन पण आहेत, कमोड पण सिस्टम आहे. इथं जर बघितलं तर मनोरंजनासाठी झुला वगैरे आहे. समोर जर बघितलं तर तो स्टेज घेतलेला आहे की जेणेकरून त्या स्टेज तिथून या ठिकाणी बैठक व्यवस्था होणार आहे आणि इथं मनोरंजनाचे कार्यक्रम पण घेऊ शकतात. इकडे जर बघितलं जरा असं उघडता तर इकडे महिलांसाठी वर्ग केलेले आहेत, म्हणजे महिलांची सोय इथे केलेली आहे. ओपन मध्ये या ठिकाणी सोय आहे आणि इकडे हॉल तयार केलेला आहे की मनोरंजनाच्या दृष्टीनं हा हॉल असा बनवलेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा हॉल आहे. राजूभाई, मला एवढं सांगा की तुम्ही हे जे प्रीती अनाथ आश्रम काढलंय याच्या मागे काय उद्देश आहे तुमचा, काय आमच्या दर्शकांना सांगा. वयाच्या 13 वर्षापासून मी बाहेर आहे बॉम्बे या ठिकाणी. आणि माझ्या घरची परिस्थिती नसताना मला कुठलंही काम करून जगण्याची इच्छा होती आणि त्यातून मला जगणं कळलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की बाबा अनेक लोक अशी माझ्यासारखी जगण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना कुणाचा तरी सपोर्ट असावा, ज्यांनी कुणी मला दिला नाही तो मी त्यांना द्यावा. तो माझा हेतू होता पहिल्यापासून. आणि त्या हेतूमध्ये मी शिकलो की लॉकडाऊन मध्ये खरंच माझ्यापाशी सगळं असताना देखील मी ही मृत अवस्थेमध्ये होतो. त्यातून मला देवानं जीवदान दिलं आणि मी निर्णय घेतला की आता आपण अनाथांची सेवा करायची, जेणेकरून माझ्यासारख्या माणसाला कोण बघू शकत नाही तर त्या अनाथांचं काय झालं असेल त्या लॉकडाऊन मध्ये. मग तो उद्देश मी डोळ्यासमोर ठेवला आणि जे पण काय असेल माझं ते विकण्याचा प्रयत्न केला आणि हे आश्रम उभा केलं आणि ह्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि ह्या लाभाच्या मागे एकच आहे की माझा हेतू चांगला आहे आणि मी तुम्हाला माझं घर समून सांभाळण्याचा प्रयत्न करेन. ज्यांना आपल्या नातेवाईकांना सांभाळता येत नाही त्यांनी खाली दिलेल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या नातेवाईकांना या ठिकाणी तुम्ही पाठवून देऊ शकता की त्यांची सेवा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं केली जाईल. त्यासाठी आमचे राजूभाई तयार आहेत. एवढंच मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.